तुम्ही कशा निघालायत गोदाक्का? श्रीपतीदारांना पाठवून पण एवढा वेळ झाला, त्यांना पण एवढा वेळ लागतोय. भाऊ काय झालं? काही नाही, जा तू खेळ बरं. गोदाक्का, अहो तुम्ही न सांगता कुठे गेला होतात गोदाक्का? अंजली, काय झालंय ग? आणि शिरपतीला कशाला पाठवलं? अगं एवढी कसली काळजी करतेस? नाही म्हणजे तुम्ही काहीच न सांगता गेलात म्हणून. अंजली, तुला 1000 वेळा सांगितलं मी, जरा घराबाहेर पड तर नाही. आता जरा रानामुळे मी बाहेर पडले तर हे असं. हे बी तेच सांगते, बाहेर पडा, सरपंच व्हा. सगळ्यांनाच वाटतंय असं. नाही गोदाक्का, आज तुम्ही कुठेही जायचं नाही. अंजली, मला तुझं काही गणितच कळना बघ. अगं काय झालंय? काही नाही, चला तुम्ही आराम करा थोडा वेळ. कुठेही बाहेर जाऊ नका, तुम्ही आराम करा. हा, तू माझ्या माणसांपासून दूर राहा. अंजलीबाई, मी ठरवलंच होतं, पण म्हणलं म्हातारी आहे, वय झालेलं असते, आणि तसं बी चांगलं चांगलं करून खायला घालत असते, म्हणून ते दया आली बघा, म्हणून मी तिला सोडलेलं असतंय. पण घरात इतर माणसं बी शिल्लक असतात बघा. 12 तास लक्षात ठेवा. हे तू काही केलंस ना तर याद राख. तुम्ही सरपंच व्हा, मग काय करत नसते राणा, नाहीतर मग 12 तास. लाडू ऐक, त्या माणसापासून लांब राहायचं, कळलंय? माऊ मी रानादा सोबत खेळू. नाही, अजिबात नाही खेळायचं. तू जा वर, खोलीत जाऊन खेळ. तू जा. राणादा, राणादा, ते गाडीची चावी देखील जाऊन येतो पटाक दिशी. अरे नाही, ते जरा माझं एक महत्वाचं. ते काय नाही, हे घे. जा जा, आलो लगेच. जा. आणखी मजा येत असते. म्हातारी वाचली क्यों? तुमचा लाडका धीर, तुमचा सूरज भाऊजी, तो काय वाचत नसते बघा. त्यानं माझ्याकडे गाडी मागितली की हो, मी किल्ली पण दिली. पण एक सांगू काय, गाडीचं ब्रेक फेल असतात बघा. सूरज भाऊजी, सूरज भाऊजी, सूरज भाऊजी. काय उपयोग नसतंय बघा. गेला सूरज. अय्यो, थोडं पुढं गेल्यावर एक वळण लागणार. त्या वळणावर सूरज ब्रेक मारणार, पण ब्रेक लागणारच नाही बघा. आणि ब्रेक लागला नाही तर मग मी तुला सांगितलंय. मी काय सांगताय ते करा. तुम्ही काय सांगताय ते नंतर बघू. नाहीतर मग त्याचं पुढं गेल्यावर एक वळण असते बघा,
त्या वळणावर ब्रेकच लागणार नाही आणि मग धडाम. राणादा काय मर्दा पेट्रोलच नाही गाडी तर हो बघ तुम्हाला काय आलं ते काय नाही ते पेट्रोल भरायला विसरलो मी, ते भरतो मी. बरं मी अवद्यालाच फोन लावतो हा. पेट्रोल संपलेलं असतंय म्हणून वाचलं सूरज. नशीब चांगलं असतंय त्याच, नाहीतर दारू पिणारा माणूस किंवा ते ऍक्सिडेंट वगैरे काय झेपलं नसतं बघा त्याला. आणि असं बी राणादा राणादा म्हणून लई प्रेम असतंय माझ्यावर, म्हणून सोडून दिलं. तेव्हा तुम्ही तयार नाही झाला तर मी काय पण करत असते बघा. चुपचाप मी सांगतोय तसं करायचं. नाही करणार. आई सटवादीपणा करायला लागल्या तुम्ही दिलीबाई. असं गप बसून चालणार नाही. काय ना काय तर करायलाच पाहिजे. चप्पल काढ आणि जरा तायडे वहिनी साहेब हे तायडे तायडे तुम्ही हिथं काय काम आहे? तायडेला बोलो. काय काम आहे विचारलं मी. ते मी तायडेला सांगतो तुझा टोल नाका नको मती चुकी. होय पप्प्याचा टोल कधी भरत नाही. तायडेला बोलो. ताई साहेब, ताई साहेब, ताई साहेब. तायडे लय महत्वाचं बोलायचंय मला तुझ्याशी. बरं झालं तू आला. सामासने बी तुझ्या संकट महत्वाचंच बोलायचं होतं. तू लई महत्वाचं काम केलं आमचं. खुश आहे आम्ही तुझ्यावर, एकदम खुश. चंदे हा जान मास्तरनीला सांग पप्प्यासाठी एक स्पेशल चहा बनव म्हणाव. या बसून बोलू. ठीक आहे. पाण्याचा चहा काय आहे वाड्यात. चल ये. तायडे बसा. बसतो इकडे गेलास. तायडे का खुश आहेस माझ्यावर? अरे हा आपण बोलणार पण होतो नाही का? होय होय. काही नाही ते तू जो काही माणूस समाजनी हुडकून दिलायस का नाही, एक नंबर लय भारी. नाही म्हणजे कळलं नाही ग मला. अरे त्यानं आमसने जी काय आयडिया दिल्या का नाही, खरं काय सांगायचं तुला आता. आयडिया कसली? त्यानं आमसने अशी आयडिया दिल्या की नवा सरपंच असा हुडकायचा जो कायम आपल्या मुठीत राहील. हा करेक्ट. तेच तर म्हणणं आहे माझं. म्हणजे त्यानं बस म्हणलं की बसलं पाहिजे आणि उठ म्हणलं की उठलं पाहिजे, असा सरपंच पाहिजे बघ आपल्याला. हा ये भारी सांगितलं. आल्या अंजली गायकवाड आल्या. चहा घे. ए इथं टेबलावर बघ किती धूळ आहे. अशी धूळ असलेलं चालत नाही. हा आम्हाच नाही माहितीये ना वा. जा पुसती. ए झालं जा आता. काय कळलं का? माननीय परेश पाटील तुम्हाला विचारायलोय काय कळलं का?
नाही, काय कळलं नाही मला. ती मास्तरीन आम्ही बस म्हणलं की बसणार, उठ म्हणलं की उठणार, अशी सरपंच पाहिजे आम्हाला. म्हणजे तू परत त्या अंजलीला सरपंच करणारस की काय? हा मग ती आमच्या मोठीत आहे, तिलाच सरपंच करणार आम्ही. तुझ्या माणसानं म्हणजे राजानंच आम्हाला ही आयडिया दिल्या. ही अंजली पण तयार झाली सरपंच व्हायला? नाही, अजून नाही, पण त्या राजानं शब्द दिलाय आम्हाला, तो तिला तयार करणार म्हणून. आता राजा जे सांगणार तेच ती मास्तरीन करणार आणि अख्खा गाव बी करणार. आणि राजा म्हणजे राणा भाऊजी तेच करणार जे आम्ही सांगणार. हाय का नाही मज्जा? मजा कसली आली आहे? हे बघ, मी काय म्हणतोय ताडे, ही अंजली सरपंच झाली आणि सरपंच झाल्यानंतर आपल्या विरोधात गेली तर, नंतर काहीतरी केलं तर, त्यापेक्षा हे बघ माझ्याकडे सोपा उपाय आहे. माझी सुरका तिला सरपंच करून टाकू की माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, ती आपण सांगल ते ऐकणार. एकदम करेक्ट बोलला बघा पप्प्याला. हा, काय करेक्ट? करेक्ट काय त्या आम्हाला शिकवायचं नाही हा तुम्ही. आम्हाला ते चांगलं कळतं. अगं मी काय म्हणतोय ताडे, तू काही म्हणूच नगस पप्या. आता तुला प्यायचा असेल तर तो चहा पी, नाहीतर दरवाजा उघडाय. आता आम्ही तेच करणार जे आम्हासनी पटणार. ताईसाहेब एकदम जळफळाट झाला बघा त्याचा. होऊ दे ग, जसं बी त्याला कोण विचारतंय. आता फक्त ही मास्तरीन तयार व्हायला पाहिजे. तो राजा तिला तयार करणार म्हणजे करणारच. अरे राणा बर, काय झालं? अंजली वहिनी झाल्या तयार? नाही ना व, पण होतील. तयार व्हायला पाहिजेत बघ, सगळ्या गावचे हेच म्हणणं आहे. होय. हॅलो, हॅलो राजा, कुठे आहेस? ते हाय की येतच. बरं काय काय झालं? ती मास्तरीन तयार झाल्या ना व? लवकरात लवकर तिच्याकडनं सही घे आणि सरपंच पद आमच्या ताब्यात दे. त्या बाईची नाटकं जर संपली नाहीत तर समजा डाव फिसकटल. तुम्ही काय बी काळजी करू नका वहिनी, अंजलीबाई तयार होणारच. ठीक आहे, लवकरात लवकर तिला तयार कर. ठेवतो फोन. हॅलो. हॅलो, हा बोला की. ते अंजलीबाईंना फोन द्या की जरा. हा हा, एक मिनिट. हा अंजलताई. हा आले. राणादा. हॅलो. ते काय ठरलंय तुमचं? तू तुझ्या मर्यादेत राहा. ते तुम्ही सरपंच पद घ्यायला तयार राहा, मग सगळं नीट होऊन जाते बघा. नाही नाही, हे नाही तुम्हाला लई मागत पडेल बघा. हे सूरज आणि गोदक्का माझ्या तावडीतनं वाचलेत बघा. आता जर नाही म्हणलात तर तर काय? तर तर लाडू. लाडू? लाडूचं काय? लाडूचं काय खरं नाही सांगून ठेवतोय. तू मला धमकी देऊ नको. ಇಲ್ಲ
खरं तेच बोलतोय मी, धमकी देत नसते. तुम्ही जर ऐकलं नाही तर लाडूचं काय करणं आहे सांगून ठेवतोय मी. ए तू हॅलो राणादा, ही काय भानगड रे? भानगड नाही, त्या अंजली बाईसनी सरपंच पद घ्यायला तयार करायचं म्हणून त्यासनी धमक्या देतोय. मग लाडूचं काय? लाडूला गायब करण्याची धमकी दिले. लाडू कुठे आहे? असेल की शाळेत, त्याला काय बांधून ठेवतोय व्हय मी. मग ठीक आहे. चल निघतो वाड्यावर. हा पण राणादा, काय बी कर, अंजली वहिनी तयार व्हायला पाहिजे तो. होणार. चल. हा लाडू 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 कुठे आहेस तू? लाडू लाडू काय ग अंजली? कोदक्का, लाडू कुठे आहे? अगं असेल इथंच कुठंतरी खेळत. कुठे? अंजली अगं किती काळजी करशील, तो काय आता बारका आहे वय. अहो मी सांगितलं होतं त्याला घराच्या बाहेर नाही जायचं कुठे, मग कुठे गेला तो? सांगून ऐकतील ती बारकी पोरं कसली. असेल इथंच कुठंतरी. लाडू कुठे आहे? असेल की. कुठे? अंजली अगं काय झालंय? कोदक्का, लाडू कुठे आहे? कुठे आहे लाडू? ते गेला असेल शाळेत. रविवारी शाळा असते का? कुठे आहे लाडू? मला काय माहित. तू जर का माझ्या लाडूला काही केलंच ना तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. अरे काय डोकं फिरलं का काय तुमचं? मी कशाला काय लाडूला करेन? मग कुठे आहे लाडू? कोदक्का यांनी आपल्या लाडूला लपवून ठेवलंय. बास अंजली, आता लय झालं तुझं. हा अहो अगं काय यो खुळेपणा. असेल इथंच कुठंतरी खेळत. राणा जा तू लाडूला बघ जरा. मी लई वाईट असते. गप सरपंच व्हा तुम्ही. लाडू राणादा, माऊ! हॅलो. हॅलो, अंजली गायकवाड, हो हो बोलतेय. तुमचा लाडू आमच्या ताब्यात आहे. काय? कोण बोलताय? हे फार महत्वाचं नाही आहे. मी सांगतो तेवढंच ऐकायचं. माझ्या लाडूला काही झालं ना तर याद राखा. कुठे आहे लाडू? लाडू आमच्या ताब्यात आहे. आता मी सांगतो ते ऐक. तू काय बी झालं तरी सरपंच व्हायचं नाहीस, नाहीतर लाडूच्या कळ्या पाडल्या म्हणून समज. कळलं काय? तुझ्या मनात सुद्धा येता का म्हणे सरपंच व्हायचं. तू सरपंच नाही झाली पाहिजे. ठेवतो. ए कुठे लपवून ठेवलंयस तू माझ्या लाडूला? कुठे आहे लाडू? मी कसलं ठेवू? तूच म्हणाला होता जवळच्या माणसात. मी तर इथंच असतंय, मग मी कशाला काय करताय लाडूला? मला नाही माहिती काही. लाडूला काही झालं तर बघ, मला लाडू हवाय. मी आणते लाडूला. तुम्ही सरपंचीच्या तयारी लागा. मला फक्त लाडू हवाय. मिळणार मिळणार. पाण्याचा आवाज घुमत होता. तू काय बी झालं तरी सरपंच व्हायचं नाहीस. एकदम शांतता.
म्हणजे एखादी बंद खोली असणार. कोणी केलं असणार आहे? मला नाही माहिती काही. मला फक्त लाडू हवाय. त्याला काही झालं तर याद राख. तुम्ही काय बी काळजी करू नका. मी लाडूला घेऊन येते. तुम्ही सरपंच व्हायला तयार राहा.